जय श्री स्वामी समर्थ. माणसाला एका ठिकाणी थांबून राहायला कधीच आवडत नाही. मग आपलं करिअर असू दे, रिलेशनशिप असू दे, टॉपिक असू दे, आणखी काही असू दे, आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टी असू दे, त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायला आवडतं. तिथंच थांबायला आपल्याला अजिबात आवडत नाही. पुढं जायला आवडतं. पण अशा काही 3 गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे, आपल्याला पुढे जाण्यासाठी अडथळा बनू शकतात, आपला पुढे जाण्याचा रस्ता बंद करू शकतात. कोणत्या त्या गोष्टी सांगण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात आधी काढून टाका. सगळ्यात मोठा रोग क्या कहेंगे लोक. लोकांचं काम आहे म्हणायचं. ते काय म्हणतील जर आपण म्हणत बसलो तर त्यांनी काय म्हणायचं, ते काम त्यांच्यासाठीच राहू द्या. आपण आपलं काम करत राहा. लोक काय म्हणतील म्हणून जर तुम्ही मागं पडत असाल, विचार करत असाल कुठलंही काम करायला, तर हे आधी डोक्यातनं विचार काढून टाका. नाहीतर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही तिथंच अडथळा बनून राहाल. या जगामध्ये प्रत्येकाचं एक स्वतःचं मत असतं. लोकांना फुकटचे सल्ले द्यायला खूप आवडतं, पण त्यांचे सल्ले घ्यायचे का नाही हे आपण ठरवायचं. त्यांच्या सल्ल्याचा किती आपल्या मनावर परिणाम करून घ्यायचा हे आपण ठरवायचं. कारण सगळ्यात जास्त आपल्या मताला महत्त्व द्या. आपलं मत काय आहे हे जाणून घ्या. आपल्या लोकांनी सल्ला दिला तर तो घ्यायचा की नाही हे आपण ठरवायचं. मी असं म्हणत नाही की तुम्ही त्याचा सल्ला घेऊ नका. त्याने दिलेला सल्ला योग्य असेल, तुम्हाला तो पटत असेल तर त्याचा सल्ला घ्या, नाहीतर जाऊ द्या. त्याचा सल्ला घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला जे वाटतं ते करा. लोकांचा विचार करत बसू नका. जे योग्य आहे तेच करा. दुसरं म्हणजे माझं नशीबच खराब आहे हे म्हणणं आधी बंद करा. आपण प्रत्येक वेळी प्रयत्न न करता नशिबाला दोष देत बसलो तर ती गोष्ट कशी सक्सेस होणार? नाही होऊ शकत. प्रयत्न करा, नशिबाला दोष देऊ नका. प्रयत्न न करता तुम्ही जर नशिबाला दोष देत बसला तर तुम्हाला कसं यश भेटेल? नाही भेटणार. आयुष्यात अडथळा हा प्रत्येकाला येतोच. त्या अडथळ्याला तोंड देऊन यश मिळवण्याचा प्रयत्न करायचा, नशिबाला दोष नाही द्यायचा. तिसरी गोष्ट म्हणजे सगळं माझ्या मनासारखं होईल, मी ठरवल्याप्रमाणे होईल हा विचार आधी डोक्यातून काढून टाका. बघा, सगळंच कधी आपल्या मनासारखं कधीच होत नसतं. आपल्या ठरवल्याप्रमाणे कधीच होत नसतं. आपण एखादी गोष्ट करायला घेतली तर आपल्या मनाला समजवा, आपल्या मनाला ते सांगा की आपण ठरवतोय त्याप्रमाणे होईलच याची गॅरंटी नाही. पण पुढे काय त्याच्यात प्रॉब्लेम आला तर त्याला आपण फेस करायचं, टेन्शन न घेता. हे आपली मनाला समजवा. काही लोकांच्या बाबतीत असं होतं की एखादी गोष्ट चुकीची झाली तर ते मान्य करायला तयारच होत नाही. माझ्यासोबतच असं का घडलं, माझ्यासोबत असं व्हायला नाही पाहिजे होतं, ते कसं शक्य आहे, हे होऊच शकत नाही, असं असं ते लोक बोलत राहतात. ते त्यांना मान्य करणं शक्य होत नाही. कारण त्यांनी त्यांच्या मनाला मान्यच केलेलं नसतं की काही प्रॉब्लेम ही होऊ शकतात. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारखं होऊ शकत नाही. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. म्हणून आधीच आपण आपल्या मनाला समजावायचं की सगळंच आपल्या मनासारखं होईल असं होऊ शकत नाही. कुणाच्याच आयुष्यात होऊ शकत नाही. कुणाचीच लाईफ परफेक्ट नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतातच आणि त्या प्रॉब्लेमला तोंड द्यावंच लागतं सगळ्यांना. सगळ्याच गोष्टी कुणाच्याच मनासारखं होत नाही. म्हणून अगोदरच आपण आपल्या मनाला समजावायचं की ही आपण जी गोष्ट करायला घेतल्या त्या गोष्टीचा रिझल्ट आपल्या मनासारखा येईल याची गॅरंटी नाही. म्हणजे कधी काय प्रॉब्लेम झाला तर आपण सहजपणे त्याला तोंड देऊ शकतो. आणि अशा या 3 गोष्टी आहेत की आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडथळा आहे. या 3 गोष्टी मनातून काढून टाका, म्हणजे तुमचा पुढे जाण्याचा रस्ता चालू राहील.